गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण TYB इकॉनिक्स जनरल या विषयातील आपण एक महत्त्वाचा घटकाचा अभ्यास करणार आहोत. त्या घटकाचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो विदेशी भांडवल आणि विकास. विद्यार्थी मित्रांनो विदेशी भांडवल आणि आर्थिक विकास यांचा खूप जवळचा संबंध आहे. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण देशाचा विकास घडवून आणायचं म्हटलं तर आपणाला भांडवलाशिवाय ते शक्य नसतं. मग त्यामध्ये अंतर्गत भांडवल असो किंवा विदेशी भांडवल असो या दोन्हीचे साहाय्याने आपण देशाचा जलद गतीने विकास घडवून आणण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो अलीकडील काळात किंवा या आधुनिक काळात आर्थिक विकासामध्ये विदेशी भांडवलाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्यांना जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व आर्थिक विकासामध्ये विदेशी भांडवलाला महत्त्व असल्याचं दिसून येतं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ काय बघा, जर आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या नसत्या तर आपण जिवंतच राहिलो नसतो. तसं आर्थिक विकासामध्ये जर विदेशी भांडवल नसेल तर त्या देशाचा विकास करणं शक्यच नसतंच. म्हणजे एवढं महत्त्व या विदेशी भांडवलाला आहे. जे मागासलेले देश आहेत, अविकसित देश आहेत, विकसनशील देश आहेत, अशा देशांचा जो विकास आहे तो विकास घडवून आणण्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो विदेशी भांडवलाची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचे आपल्याला दिसून येते. मग विदेशी भांडवल काय म्हणजे काय, विदेशी भांडवलाची व्याख्या आपल्याला काय सांगता येईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो विदेशी भांडवलाची आपल्याला एक पहिली व्याख्या सांगता येईल की विदेशी भांडवल म्हणजे असे भांडवल, विदेशी भांडवल म्हणजे असे भांडवल की जे देशांतर्गत साधनाच्या सहाय्याने उभे न करता जगातील विविध राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी विविध संस्था यांच्याकडून प्राप्त होते. त्या भांडवलाला आपण काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो, विदेशी भांडवल असं म्हणायचं. बघा तुम्हाला विदेशी भांडवलाची मी व्याख्या काय सांगितली. विदेशी भांडवल म्हणजे असे भांडवल की जे देशांतर्गत साधनाच्या साहाय्याने उभे न करता जगातील विविध राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या ज्या काही विविध संस्था आहेत या संस्थामार्फत ते प्राप्त केलं जातं. त्याला आपण या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, विदेशी भांडवल असं म्हटले. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या व्याख्येचं स्पष्टीकरण जर करून सांगायचं झाल्यास तर या विदेशी भांडवलामध्ये अंतर्गत साधनाचा समावेश न करता जगातील जे विविध राष्ट्र आहेत त्या विविध राष्ट्राकडून आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या विविध संस्थेकडून प्राप्त होत असतं. आता जगातील जे विविध राष्ट्र म्हणजे कुठले राष्ट्र, जे विकसित राष्ट्र म्हणतो, जे प्रगत राष्ट्र म्हणतो त्यांच्याकडून आपल्याला ही विदेशी भांडवल प्राप्त होत असतं विद्यार्थी मित्रांनो. मग त्यामध्ये अमेरिका आहे, जपान आहे, इंग्लंड आहे, रशिया आहे, फ्रान्स आहे, यासारख्या विकसित देशाकडून आपल्याला काय होत असतं विद्यार्थी मित्रांनो, हे विदेशी भांडवल प्राप्त होत असतं. आणि त्यांच्याकडून जे भांडवल प्राप्त होतं त्या भांडवलाला आपण काय म्हटलेलं आहे, विदेशी भांडवल. त्याचबरोबर तुम्हाला त्या व्याख्येमध्ये दुसरा मी घटक सांगितलेला होता की आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या विविध संस्था. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या विविध संस्था म्हणजे कुठल्या तर आपल्याला सांगता येईल वर्ल्ड बँक. आपण त्याला जागतिक बँक म्हणतो. या जागतिक बँकेचं खरं नाव आहे इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. जागतिक बँकेचं खरं नाव काय आहे, IBRD, इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. आंतरराष्ट्रीय पुनर्वित्त आणि विकास बँक, त्यालाच आपण आपल्या भाषेमध्ये जागतिक बँक असं म्हणतो, त्यालाच वर्ल्ड बँक असं म्हणतात. या बँकेकडून सुद्धा आपण विदेशी भांडवल प्राप्त करू शकतो. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, त्याला मराठीमध्ये आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो या दोन्ही संस्था 1945 मध्ये स्थापन झालेल्या आहेत. परंतु ही जागतिक बँक जी आहे ती विविध देशांना दीर्घकालीन विकास करण्यासाठी किंवा त्यांना दीर्घकालीन काय करत असते, कर्ज देत असते. आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जी आहे
ती अल्प कालावधीसाठी व्यवहार तोलामध्ये जर तूट निर्माण झालं असेल तर तूट दूर करण्यासाठी ही बँक काय करत असते, कर्ज देत असते. त्या म्हणजे ती जे काही कर्ज देते त्यालाच आपण काय म्हणायचं, विदेशी भांडवल असं म्हणायचं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी व्याख्या काय सांगितली होती की विदेशी भांडवल म्हणजे असे भांडवल की जे देशांतर्गत साधनाच्या सहाय्याने उभे न करता जगातील विविध राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या ज्या काही विविध संस्था आहे यांच्याकडून प्राप्त केलं जातं. आता विदेशी भांडवल म्हणजे काय, अजून एक आपल्याला व्याख्या सांगता येईल. विदेशातून प्राप्त होणाऱ्या भांडवलावर, विदेशातून प्राप्त होणाऱ्या भांडवलावर जर व्याज द्यावे लागत असेल तर त्याला काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो, भांडवल असं म्हणायचं, विदेशी भांडवल असं म्हणायचं. बघा विद्यार्थी मित्रांनो की विदेशातून प्राप्त होणाऱ्या भांडवलावर, विदेशातून प्राप्त होणाऱ्या भांडवलावर जर व्याज द्यावं लागत असेल तर त्याला काय म्हणायचं, विदेशी भांडवल असं म्हणायचं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय केलेलं आहे की भारतामध्ये बुलेट ट्रेन सुरू करणार आहोत. ठीक आहे, मग आता ही जी बुलेट ट्रेन आहे याच्यासाठी आपल्याला काय केलेलं आहे, जपानने कर्ज दिलेले. आता जपानने कर्ज देत असताना तिथं त्या कर्जावर त्यांनी विशिष्ट व्याजदर ठरवलेले. म्हणजे आपल्याला जपानने कर्ज दिलं, मग त्या कर्जावर आपण विशिष्ट काय करणार आहोत, व्याज सुद्धा देणार आहोत. मग अशा भांडवलाला काय म्हणायचं, विदेशी भांडवल असं म्हणायचं. म्हणजे विदेशातून प्राप्त होणाऱ्या भांडवलावर जर व्याज द्यावं लागत असेल तर त्याला काय म्हणायचं, विदेशी भांडवल असं म्हणायचं. मग यातून आता दुसरा अर्थ निर्माण होतो, मग ज्या भांडवलावर व्याज द्यावं लागत नाही त्याला काय म्हणायचं, तर त्याला म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो, विदेशी मदत असं म्हणायचं. बघा विदेशातून मग आता आपण म्हणजे पुढचा जो घटक आहे त्यातला विदेशी मदत म्हणजे काय, आता आपण विदेशी भांडवल म्हणजे काय समजून घेतलं. मग आता विदेशी मदत कशाला म्हणायचं त्याचा सुद्धा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करूया विद्यार्थी मित्रांनो. मग विदेशातून प्राप्त होणाऱ्या भांडवलावर जर व्याज द्यावे लागत नसेल तर त्याला काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो, विदेशी मदत असं म्हणायचं. बघा विदेशातून प्राप्त होणाऱ्या भांडवलावर जर व्याज द्यावं लागत नसेल तर त्याला काय म्हणायचं, विदेशी मदत असं म्हणायचं. किंवा जी मदत प्राप्त झाल्यानंतर, बघा विद्यार्थी मित्रांनो, विदेशी मदतीची आपल्याला दुसरी व्याख्या सांगता येईल, जी मदत प्राप्त झाल्यानंतर, जी मदत प्राप्त झाल्यानंतर परत करायची नसते किंवा परत करायची झाल्यास फक्त मुद्दलच परत केली जात असेल तर त्या भांडवलाला काय म्हणायचं, विदेशी मदत असं म्हणायचं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही विदेशी मदत आहे ती विदेशी मदत आता जे अल्पविकसित देश आहेत, विकसनशील देश आहेत यांना विशिष्ट अडचणीच्या काळात प्राप्त होत असते. आणि काही विकसित देश काय करत असतात की त्यांना त्या देशांना मदत करत असताना सांगतात की आम्ही जे तुम्हाला विदेशी भांडवल देणार आहोत ते भांडवल दिल्यानंतर त्याच्यावर आम्हाला व्याज देऊ नका, तुम्ही फक्त काय करा, आमची मुद्दल काही वर्षांनी तुम्ही परत करा. म्हणजे तिथं काय, तुमच्याकडनं कुठल्याच प्रकारचं व्याज घेतलं जात नसेल तर त्या भांडवलाला विदेशी मदत असं म्हणायचं. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण विदेशी भांडवल आणि विदेशी मदत यातला जर फरक बघितला तर विद्यार्थी मित्रांनो, विदेशी भांडवलाची जी संकल्पना आहे ती संकल्पना व्यापक आहे आणि विदेश मदतीची जी संकल्पना आहे ती संकुचित आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण का, तर विदेशी भांडवलामध्ये विदेशी भांडवल जे स्वरूप आहे ते व्यवहारवादी स्वरूप आहे. तिथं व्यवहार केला जातो, तिथं एक करार केला जातो आणि त्या करारानुसार तिथं व्याज द्यावं लागतं. परंतु विदेशी मदतीचं जे काय स्वरूप आहे ते स्वरूप व्यवहारवादी नसून ते मानवतावादी आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे जर यातून म्हणजे आपल्याला अजून एक फरक लक्षात घ्यायचा झाला तर विदेशी भांडवल जे आहे ते आर्थिक विकासासाठी उपलब्ध होत असतं. म्हणजे ज्या आपण देशाचा विकास करण्यासाठी ज्या पंचवार्षिक योजना सुरू केलेल्या होत्या त्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे अर्धवट राहिलेले जे प्रकल्प आहेत ते प्रकल्प पूर्ण करण्यासाठी, आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपण काय करत असतो, विदेशी भांडवल ते त्यांच्याकडनं कर्जावर घेत असतो. आणि इथं विदेशी जी मदत आहे ती जेव्हा देशामध्ये नैसर्गिक आपत्ती निर्माण होत असते त्यावेळी अशा प्रकारची ही आपल्याला मदत जी मिळते त्या मदतीला आपण काय म्हणायचं, विदेशी मदत असं म्हणायचं. आपण जर बघितला तर भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये विशेष म्हणजे किल्लारमध्ये 1994 जो भूकंप झाला त्यावेळी अनेक विकसित देशांनी आपल्याला मदत केलेली होती. म्हणजे ती जी काय मदत होती ती व्यवहारवादी न राहता ती मानवतावादी दृष्टिकोनातून मदत केलेली होती. मग अशा मदतीला आपण काय म्हणायचं, विदेशी मदत असं म्हणायचं. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की विदेशातून प्राप्त होणाऱ्या भांडवलावर जर व्याज द्यावं लागत असेल तर त्याला विदेशी भांडवल असं म्हणायचं. आणि
या उलट विदेशातून प्राप्त होणारे भांडवल जर व्याज द्यावं लागत नसेल तर त्याला विदेशी मदत असं म्हणायचं. म्हणजे तुम्हाला विदेशी भांडवल म्हणजे काय, विदेशी मदत म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. मग अशा विदेशी भांडवलाचं आर्थिक विकासात कोणती भूमिका आहे, या विदेशी भांडवलाचं आर्थिक विकासातील काय महत्त्व आहे ते आपण इथं पाहणार आहोत. म्हणजे आपला पुढचा घटक आहे विदेशी भांडवलाची आर्थिक विकासातील भूमिका किंवा महत्त्व. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण विदेशी भांडवलाची आर्थिक विकासातील भूमिका किंवा महत्त्व जर लक्षात घेतलं तर आपणाला या ठिकाणी त्या विदेश भांडवलाचं महत्त्व किंवा भूमिका आपणाला लक्षात येईल. विद्यार्थी मित्रांनो, आता विदेशी भांडवलाचं आर्थिक विकासातील भूमिका किंवा महत्त्व लक्षात घेत असताना आपण इथं पहिला मुद्दा लक्षात घेणार आहोत, नैसर्गिक साधन संपत्तीचा पर्याप्त उपयोग करणे. विद्यार्थी मित्रांनो, पहिला आपणाला इथं मी तुम्हाला मुद्दा सांगितलेला की नैसर्गिक साधन संपत्तीचा पर्याप्त उपयोग करण्यासाठी आपणाला या विदेशी भांडवलाचा उपयोग होत असतो. त्या नैसर्गिक साधन संपत्तीचा पर्याप्त उपयोग करण्यासाठी या विदेशी भांडवलाचं आर्थिक विकासातील महत्त्व आहे असं आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण जे मागासलेले देश आहेत, अविकसित देश आहेत, विकसनशील देश आहेत, या देशाचा जर अभ्यास केला तर त्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती दिसून येते. परंतु भांडवलाच्या अभावामुळे, भांडवलाच्या कमतरतेमुळे त्या नैसर्गिक साधन संपत्तीचा पर्याप्त उपयोग करता येत नाही. कारण या देशामध्ये काय, लोकसंख्या जास्त असते, नैसर्गिक साधन संपत्ती जास्त असते, पण त्या मानाने भांडवलाची कमतरता असते. विद्यार्थी मित्रांनो, भांडवलाच्या कमतरतेमुळे अशा देशांना नैसर्गिक साधन संपत्तीचा पर्याप्त उपयोग करता येत नाही. मग अशा वेळी जे मागासलेले देश आहेत, विकसित देश आहेत, विकसनशील देश आहेत, या देशातील नैसर्गिक साधन संपत्तीचा पर्याप्त उपयोग करून घेण्यासाठी विदेशी भांडवलाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे असं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, गुंतवणूक पातळीमध्ये वाढ करणे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर अविकसित विकसनशील देशाचा अभ्यास केला तर या देशामध्ये गुंतवणुकीची पातळी अतिशय कमी असते. कारण या देशामध्ये बचतीचा दरच कमी असतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला सांगायचं झाल्यास, जर अविकसित आणि विकसित राष्ट्रामध्ये काय फरक आहे, तर अविकसित राष्ट्रामध्ये लोकांना जे काय उत्पन्न भेटतं ते अतिशय कमी उत्पन्न भेटतं आणि जेवढं उत्पन्न भेटतं ते सगळं उपभोगावर खर्च केलं जातं. म्हणजे त्यांच्याकडून बचत म्हणावी तितकी होत नाही आणि बचत म्हणावी तितकी न झाल्यामुळं त्या देशामध्ये गुंतवणूक पातळी कमी राहते. आणि विकसित देशाचा विचार केला तर त्या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त बचत केली जाते आणि जास्तीत जास्त बचत केल्यामुळे त्या देशामध्ये गुंतवणुकीची पातळी किंवा गुंतवणुकी वाढीचा जो दर असतो तो जास्त असतो. मग अशा वेळी विद्यार्थी मित्रांनो, ही अविकसित देशामध्ये, विकसनशील देशामध्ये जो गुंतवणुकीची पातळी कमी असते त्या गुंतवणूक पातळीमध्ये वाढ करण्यासाठी सुद्धा विदेशी भांडवलाची भूमिका महत्त्वाची आहे. कारण परत तुम्हाला एक महत्त्वाचं दुसरं कारण सांगायचं झालं तर अविकसित देशामध्ये जी काय बचत केली जाते ती बचत अनुत्पादक कार्यामध्ये केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे ते अशा गोष्टीमध्ये पैसे गुंतवतात विद्यार्थी मित्रांनो, त्यातून काहीच उत्पादन होत नाही. विशेष एक उदाहरण म्हणून जर सांगायचं झालं तर भारतीय लोकांचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर भारतातील लोकांना जरा जरी जास्त पैसे मिळाले तर ते लगेच काय करतात, सोने खरेदी करतात, मग सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. पण विद्यार्थी मित्रांनो, जर अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक जी असते ती अनुत्पादक समजली जाते. विद्यार्थी मित्रांनो, कारण त्यातून काहीच उत्पन्न होत नाही. कारण जेव्हा आपण सोनं घेतो ते घरीच ठेवत असतो किंवा बऱ्याच वेळा जर आपण सोनं ठेवलं तर ते बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावं लागतं, त्याच्यावर सुद्धा आपल्याला त्या लॉकरचं भाडं द्यावं लागतं. म्हणजे त्यातून काहीच निर्माण होत नाही. परंतु विदेशातील लोकांचा जर विचार केला ते नेहमी काय करतात, उत्पादक कार्यामध्ये गुंतवणूक करत असतात. मग त्याच्यामुळे काय झालेलं आहे, जे विकसनशील देश आहेत, भारतासारखे जे देश आहेत, या देशामध्ये गुंतवणूक पातळीमध्ये म्हणावी तितकी वाढ झालेली नाही. मग अशावेळी गुंतवणूक पातळीमध्ये वाढ करण्यासाठी सुद्धा विदेशी भांडवलाची भूमिका आर्थिक विकासामध्ये महत्त्वाची असं आपल्याला सांगता येईल. कारण जेव्हा गुंतवणूक पातळी वाढते तेव्हाच देशाचा विकास घडून येत असतो. मग अशा गुंतवणूक पातळीमध्ये वाढ घडून आणण्यामध्ये सुद्धा विदेशी भांडवलाची भूमिका महत्त्वाची असं आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा विदेशी भांडवलाची भूमिका अतिशय महत्त्वाची असं आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केला तर भारतामध्ये पायाभूत ज्या सुविधा आहेत त्या सुविधा म्हणाव्या तितक्या उपलब्ध झालेल्या नाहीत. पायाभूत सुविधा जर मोठ्या प्रमाणात जर उपलब्ध झाल्या तर देशाचा मोठ्या प्रमाणात विकास घडून आणणं शक्य होतं. आता पायाभूत सुविधा म्हणजे कुठल्या विद्यार्थी मित्रांनो, रस्ते आहेत, रेल्वे आहेत, बरोबर आहे, नंतर आरोग्यविषयक सुविधा आहेत, शैक्षणिक विषयक सुविधा आहेत, बँक व्यवसाय आहे, विमा व्यवसाय आहे, बरोबर आहे. म्हणजे यासारख्या सोयीसुविधा जर उपलब्ध करून दिल्या, वीज आहे,
पाणी पुरवठा आहे, यासारख्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिला तरच देशाचा मोठ्या प्रमाणात विकास होऊ शकतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या पायाभूत सुविधामध्ये कोणकोणत्या गोष्टी समावेश होतो? रस्ते, रेल्वे, वाहतूक दळणवळणाची साधने, बरोबर आहे, आरोग्यविषयक सुविधा, शैक्षणिक सुविधा, पाणीपुरवठा सुविधा, वीज, विमा व्यवसाय यासारख्या सोयीसुविधा अर्थव्यवस्थेमध्ये असणं आवश्यक आहे. या सगळ्या पायाभूत सुविधा उपलब्ध जर असेल तरच काय देशाचा विकास घडून आणणं शक्य होतं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात काय गुंतवणूक करावी लागते, मोठ्या प्रमाणात भांडवल त्यामध्ये गुंतवणं आवश्यक असतं. परंतु अविकसित देशाकडे, भारतासारख्या विकसनशील देशाकडे मोठ्या प्रमाणात भांडवल उपलब्ध होत नाही. मग अशा वेळी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये सुद्धा विदेशी भांडवलाची भूमिका अतिशय महत्त्वाची असं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा एक महत्त्वाचा घटक सांगता येईल की विदेशी भांडवलाचा आर्थिक विकासातील भूमिका किंवा महत्त्व स्पष्ट करत असताना आपण इथं चौथा मुद्दा लक्षात घेणार आहोत. चौथा मुद्दा म्हणजे काय? मूलभूत उद्योगांचा विकास करणे. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही देशाचा विकास हा मूलभूत उद्योगावरच अवलंबून असतो. म्हणजे मूलभूत म्हणजे असे काही देशाच्या दृष्टिकोनातून, देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून त्या उद्योगाचा विकास होणं आवश्यक असतं. आता मूलभूत उद्योग म्हणजे कुठले उद्योग विद्यार्थी मित्रांनो? लोखंड पोलाद उद्योग, रसायन उद्योग, सिमेंट उद्योग, कापड उद्योग, ताग उद्योग, हे काय आहेत विद्यार्थी मित्रांनो? मूलभूत उद्योग आहेत. अशा उद्योगांचा विकास होणं देशाच्या विकासासाठी आवश्यक असतं. मूलभूत उद्योग म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं? लोखंड पोलाद उद्योग, रसायन उद्योग, कापड उद्योग, ताग उद्योग, वीज उद्योग, असे जे काही उद्योग आहेत त्याचा समावेश विद्यार्थी मित्रांनो या मूलभूत उद्योगामध्ये होतो. अशा उद्योगाचा जर विकास झाला तर देशाचा विकास होऊ शकतो. अशा मूलभूत उद्योगाचा विकास करण्यासाठी सुद्धा भारतासारख्या देशाकडे, अविकसित देशाकडे मोठ्या प्रमाणात भांडवल उपलब्ध नसतं. मग अशा वेळी आपल्याला विदेशी लोकांची मदत घ्यावी लागते, विदेशाकडून आपल्याला कर्ज घ्यावं लागतं. म्हणजे जे काही भांडवल आहे, विदेशी भांडवल विद्यार्थी मित्रांनो, ते फक्त पैशातच उपलब्ध होतं असं नाही. ते वस्तूच्या स्वरूपात, नवीन तंत्रज्ञानाच्या स्वरूपात किंवा पैशाच्या स्वरूपात, असं कोणत्याही गोष्टीच्या स्वरूपात आपल्याला ते उपलब्ध होत असतं. आणि त्याच्या सहाय्याने आपण देशामध्ये जे काही मूलभूत उद्योग आहेत त्या मूलभूत उद्योगांचा विकास आणि विस्तार करू शकतो. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की मूलभूत उद्योगांच्या विकासासाठी सुद्धा विदेशी भांडवलाची भूमिका अतिशय महत्त्वाची असं आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विदेशी भांडवलाची आर्थिक विकासाची भूमिका स्पष्ट करत असताना आपल्याला पाचवा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेता येईल, तो म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्या देशाचा जलद गतीने विकास घडवून आणायचा असतो. मग अशावेळी प्रगत राष्ट्रामध्ये, विकसित देशामध्ये जे काही नवीन तंत्रज्ञान आहे ते नवीन तंत्रांचा फायदा घेण्यासाठी सुद्धा काय विदेशी भांडवलाची आर्थिक विकासातील भूमिका महत्त्वाची असं आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण सांगायचं झालं तर एक तुम्हाला 2 उदाहरणं मी देणार आहे. सुरुवातीच्या काळात भारताने रेल्वे इंजिनचा शोध लावला. भारताने रेल्वे इंजिनचा शोध लावल्यानंतर त्यावेळी संशोधनामध्ये आघाडीवर असलेले देश म्हणजे जपान देश. जपान देश म्हटलं, आम्ही एवढं संशोधन पुढं आहोत, आम्ही रेल्वेचे इंजिन बनवू शकलो नाही, पण भारताने बनवलं म्हणून ते आश्चर्यचकित झाले आणि भारताकडून काय केले, 4-5 रेल्वे इंजिन आयात करून घेतले. आणि भारताने रेल्वे इंजिन कसं बनवलंय हे त्यांनी फक्त पाहिलं. आणि ते कसं पाहिलं तर ते रेल्वे इंजिन खोललं आणि बसवलं असं 4-5 वेळ केलं. आणि त्याच देशामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, आज बुलेट ट्रेन चालते. म्हणजे त्यांनी काय केलं, भारताचं तंत्रज्ञान घेतलं आणि त्या तंत्रामध्ये सुधारणा घडवून आणलं. आणि तेच नवीन तंत्रज्ञान आज आपण म्हणजे बुलेट ट्रेन, त्यांची बुलेट ट्रेन आपण आज भारतामध्ये सुरू करणार आहोत. मग ही बुलेट ट्रेन सुरू करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथं मोठ्या प्रमाणात काय भांडवलाची आवश्यकता असते. ते भांडवलसुद्धा आपण कोणाकडनं घेतलं, जपानकडनं घेतलेले. म्हणजे अशा प्रकारे नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेण्यासाठी सुद्धा विदेशी भांडवलाची आर्थिक विकासातील भूमिका अतिशय महत्त्वाची आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विदेशी भांडवलाची आर्थिक विकासातील भूमिका किंवा महत्त्व स्पष्ट करत असताना आपल्याला 6वा महत्त्वाचा मुद्दा सांगता येईल की रोजगार पातळीमध्ये वाढ घडवून आणणे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला तर भारतामध्ये काय लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. आता लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढत आहे त्या प्रमाणात रोजगार पातळीमध्ये वाढ होत नाही. पण अशा वेळी विद्यार्थी मित्रांनो, रोजगार पातळीमध्ये जर वाढ नाही झालं तर त्याचे अर्थव्यवस्थेवर काय प्रतिकूल परिणाम घडून येऊ शकतात, वाईट परिणाम घडून येऊ शकतात. तर रोजगार पातळीमध्ये जर वाढ घडून नाही आलं तर देशामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. मग अशा वेळी विद्यार्थी मित्रांनो, देशामध्ये जे अर्धवट राहिलेले प्रकल्प आहेत किंवा नवीन उद्योग सुरू करण्यासाठी जे काही भांडवलाची आवश्यकता आहे ते भांडवल आपण विदेशातून प्राप्त करू शकतो. अर्धवट प्रकल्प
प्रकल्प जे आहेत ते आपण पूर्ण करून तिथं आपण काय रोजगारमध्ये वाढ घडवून आणू शकतो. जे बेकार घटक आहेत त्या बेकार घटकांना आपण रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय सांगता येईल की रोजगार पातळीमध्ये वाढ घडवून आणण्यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो विदेशी भांडवलाची भूमिका अतिशय महत्त्वाची असं आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो व्यवहार तोलातील तूट कमी करण्यासाठी सुद्धा विदेशी भांडवलाची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचं आपल्याला लक्षात येतं. आता व्यवहार तोलातील तूट, आता व्यवहार तोल ही जी संकल्पना विद्यार्थी मित्रांनो ती आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राशी संबंधित आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर जो व्यापार होत असतो तो व्यापार जो होत असतो त्याचा अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये दोन महत्त्वाच्या संकल्पना आहेत, एक व्यापार तोल आणि एक व्यवहार तोल. आता व्यापार तोल जी आहे ती संकुचित संकल्पना आहे, व्यवहार तोल जी आहे ती व्यापक संकल्पना आहे. व्यापार तोलामध्ये फक्त दृश्य वस्तूंचा समावेश होतो तर व्यवहार तोलामध्ये दृश्य आणि अदृश्य वस्तूंचा समावेश होतो. मग अशा वेळी विद्यार्थी मित्रांनो कोणता तरी देश काय करतो, कोणत्या तरी वस्तूंची निर्यात करत असतो, कोणत्या तरी वस्तूंची आयात करत असतो. मग या आयात निर्यातीतून विद्यार्थी मित्रांनो काय होत असतं, व्यवहार तोलामध्ये तूट निर्माण होते. आता व्यवहार तोलामध्ये तूट कधी निर्माण होते तर आपण भारताचा अभ्यास केला, भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला तर भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं की आपली आयात दिवसेंदिवस वाढत आहे, त्या मानाने निर्यात वाढलेली नाही. म्हणजे आपली निर्यात कमी आणि आयात जास्त झाली. म्हणजे जेव्हा आपली निर्यात कमी होते आणि आयात जास्त होते तेव्हा व्यवहार तोलामध्ये तूट निर्माण होते. मग ही व्यवहार तोलातील तूट कमी करण्यासाठी सुद्धा विदेशी भांडवलाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. विदेशी भांडवल घेऊन आपण काय करू शकतो की नवीन तंत्रज्ञान घेऊन नवीन उद्योग स्थापन करून त्या ठिकाणी आपण प्रचंड उत्पादन करून आपण आपली काय आयातीपेक्षा निर्यात वाढवू शकतो. जर आपली निर्यात वाढली आणि आयात आपण केली, आयात कमी केली तर आपली व्यवहार तोलामध्ये जी काही तूट निर्माण झाली ती तूट आपण कमी करू शकतो. मग ही व्यवहार तोलातील तूट कशामुळे कमी केलो आपण, विदेशी भांडवलामुळं आपण ही व्यवहार तोलातील तूट कमी केलेली आहे. म्हणून आर्थिक विकासामध्ये विदेशी भांडवलाची भूमिका का महत्त्वाची आहे तर व्यवहार तोलातील तूट कमी करण्यासाठी सुद्धा विदेशी भांडवलाची भूमिका महत्त्वाची असं आपल्याला सांगता येईल. आणि त्याच्यानंतर आपल्याला शेवटचा मुद्दा सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, तो शेवटचा मुद्दा म्हणजे नैसर्गिक आपत्ती दूर करण्यामध्ये सुद्धा विदेशी भांडवलाची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचं आपल्याला लक्षात येतं. विद्यार्थी मित्रांनो जेव्हा नैसर्गिक आपत्ती असते, जेव्हा देशामध्ये नैसर्गिक आपत्ती निर्माण होते तेव्हा त्या नैसर्गिक आपत्ती दूर करण्यासाठी सुद्धा काही विदेशी भांडवलाची भूमिका महत्त्वाची आहे. मग ही जी विदेशी भांडवल आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे ती धान्याच्या स्वरूपात, वस्तूच्या स्वरूपात, तंत्रज्ञानाच्या स्वरूपात किंवा इतर कोणत्याही गोष्टीच्या स्वरूपात ही आपल्याला विदेशी भांडवल आपल्याला उपलब्ध होत असतं. आता जर समजा एखाद्या देशामध्ये, भारतासारख्या देशामध्ये जर समजा नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली म्हणजे अतिवृष्टी, अनावृष्टी, भूकंप, चक्रीवादळे किंवा रोगराई अशी जर संकटे जर आलेली असेल तर असे संकटे दूर करण्यासाठी सुद्धा आपण काय करू शकतो, विदेशाकडून भांडवल प्राप्त करू शकतो. त्या भांडवलाच्या सहाय्याने आपण काय करू शकतो विद्यार्थी मित्रांनो, जी नैसर्गिक आपत्ती आलेली ती नैसर्गिक आपत्ती दूर करू शकतो. म्हणजे तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे जर समजा भारतामध्ये प्रचंड पाऊस पडला, अन्नधान्याचं उत्पादन कमी झालं, मग अशा वेळी अन्नधान्याच्या किमती वाढू शकतात, महागाई वाढू शकते. मग अशा महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण प्रगत देशाकडून अन्नधान्याची आयात करू शकतो विद्यार्थी मित्रांनो. किंवा समजा आता जी काही नैसर्गिक आपत्ती निर्माण येणार म्हणजे समजा चक्रीवादळ निर्माण होणार आहेत, मग या चक्रीवादळ कधी निर्माण होणार आहे, मग त्या चक्रीवादळाचं वेग किती असणार आहे हे समजून घेण्यासाठी आपण विदेशातून नवीन तंत्रज्ञान म्हणजे रडारसारखी यंत्राची आपण आयात करू शकतो. आणि त्याच्या सहाय्याने जी काही आपण जीवितहानी आहे ती जीवितहानी, वित्तहानी आपण या नवीन तंत्र सहाय्याने आपण टाळू शकतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, जी अतिवृष्टी, अनावृष्टी, भूकंप, चक्रीवादळी ही ज्या काही गोष्टी आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या कालावधीमध्ये जीवितहानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात होत असतं. मग अशा लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी भारतासारख्या देशाकडे, अविकसित देशाकडे भांडवलाची कमतरता असते. मग अशावेळी या लोकांना नवीन घरं बांधून देण्यासाठी, त्यांचं पुनर्वसन करून देण्यामध्ये सुद्धा विदेशी भांडवलाची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचं आपल्याला दिसून येतं. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.